नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.5 यातील या व्हिडिओमध्ये आपल्याला चौथा प्रश्न सोडवायचा आहे। 3 प्रश्न आपण आतापर्यंत सोडविलेले आहेत। त्या प्रश्नांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। पहा, 3 प्रश्न जर तुम्ही सोडविलेले असतील तर हा चौथा प्रश्न काहीच अवघड नाही आहे। पहा, क्वेश्चन नंबर 4, राईट दी सिम्बॉलिक फॉर्म ऑफ दी फॉलोइंग स्विचिंग सर्किट। येथे आपल्याला स्विचिंग सर्किट दिलेला आहे। या सर्किटचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे। कन्स्ट्रक्ट इट्स स्विचिंग टेबल। स्विचिंग टेबल म्हणजे इनपुट आउटपुट टेबल तयार करायचा आहे। अँड इंटरप्रेट इट। इंटरप्रेट म्हणजे काय, पहा आपण सोडू म्हणजे लक्षात येईल। पहा सोल्युशन कसं येईल, आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे। पहा S1 साठी आपण P घेऊ, S2 साठी आपण Q घेऊ। दोनच प्रकारचे स्टेटमेंट आहेत। S1 डॅश म्हणजे काय होईल, निगेशन P होईल आणि S2 डॅश म्हणजे निगेशन Q होईल। येथे लिहिणार आपण लेट P म्हणजे काय, स्विच S1 इज क्लोज, Q स्विच S2 इज क्लोज्ड। आता आपण सिम्बॉलिक फॉर्म तयार करू। symbolic form of given circuit is, सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल पहा। आता हे दोन स्विच एकमेकांना पॅरलल आहेत, बरोबर आहे। म्हणजे पॅरलल असेल तर आपण ऑर घेतो। सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल, हे स्विच P आहे म्हणजे S1 आहे, P स्टेटमेंट आहे म्हणजे S1 स्विच आहे, त्यासाठी आपण P घेतलेला आहे। म्हणजे Pला हे पॅरलल आहे, पॅरलल असेल तर आपण ऑर घेतो, निगेशन Q येईल। परंतु हे दोन स्विच याला पॅरलल आहेत म्हणजे आपण येथे ऑर घेणार आणि हे दोन सिरीजमध्ये असल्यामुळे यांच्यामध्ये अँड येईल। निगेशन P अँड Q, निगेशन P अँड Q, हा आहे आपला सिम्बॉलिक फॉर्म। आता या सिम्बॉलिक फॉर्मचा आपल्याला स्विचिंग टेबल तयार करायचा आहे, म्हणजे इनपुट आउटपुट टेबल तयार करायचा आहे। पहा दोनच प्रकारचे स्टेटमेंट आहेत P आणि Q, त्यामुळे आपण काय करणार, 4 रीडिंग घेणार, बरोबर आहे। पहा हा कॉलम येणार आहे Pचा, हा कॉलम आपण Q घेऊ। निगेशन P पण आहे आणि निगेशन Q पण आहे, म्हणजे निगेशन Pचा एक कॉलम करू आपण आणि निगेशन Qचा एक कॉलम करू। पहा म्हणजे P और निगेशन Q हा एक कॉलम करू आणि हा एक कॉलम करू, निगेशन P अँड Q, आणि या पूर्ण सिम्बॉलिक फॉर्मचा एक कॉलम करू आपण। पहा दोनच जर स्टेटमेंट असतील तर आपण ट्रूथ टेबल करताना TTFF घेतो आणि TFTF। तर येथे काय आपल्याला T ऐवजी 1 घ्यायचा आहे, म्हणजे 1 1 0 0 आणि येथे 1 0 1 0, हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे। निगेशन Pचा आपल्याला निगेशन करायचं आहे, 1ला 0 करायचं आहे, 1ला 0, 0ला 1 आणि 0ला 1। निगेशन Q कॉलमचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे, येथे 1 आहे तर 0 करणार, 0ला 1 करणार, 1ला 0 आणि 0ला 1। आता P और निगेशन Q, पहा Pचा कॉलम ऑर घ्यायचं आहे, निगेशन Q, या दोन कॉलमचा विचार करा। ऑर घ्यायचं आहे, ऑर म्हणजे काय, ऑरमध्ये काय घेतो आपण, F और F असेल म्हणजे FF असेल तरच आपण F घेतो। F ऐवजी 0 और 0 असेल तरच आपल्याला काय घ्यायचं आहे, 0 घ्यायचं आहे, अदरवाईज 1 घ्यायचं आहे। पहा म्हणजे 2 0 असतील तर आपल्याला 0 घ्यायचं आहे। पहा या दोन कॉलमचा विचार करा, 0 0 असेल तरच आपल्याला 0 घ्यायचा आहे, अदरवाईज सर्व व्हॅल्यू आपल्या 1 येतील। आता अँड करायचं आपल्याला। अँडसाठी रूल कोणता आहे, T अँड T असेल तरच आपण T घेत होतो, बरोबर आहे। तर येथे T ऐवजी 1 घ्यायचा आहे, म्हणजे 1 अँड 1 असेल तरच आपल्याला 1 घ्यायचा आहे। पहा निगेशन P म्हणजे हा कॉलम आणि Q हा कॉलम, या दोन कॉलममध्ये प्रथम हा कॉलम नंतर हा कॉलम, दोन कॉलममध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, अँड घ्यायचं आहे। अँडसाठी 1 1 असेल तरच 1 घ्यायचा आहे, येथे 1 1 आहे तरच आपण येथे 1 घेणार, अदरवाईज बाकीच्या रीडिंग आपल्या 0 येतील। आता
पी ऑर निगेशन क्यू, पी ऑर निगेशन क्यू म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम, या दोन कॉलमचं आपल्याला काय घ्यायचं आहे, ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी दोन्ही 0 0 असेल तरच 0 घ्यायचं आहे. पहा या दोन कॉलममध्ये दोन्ही 0 0 असेल तरच 0 घ्यायचं आहे, अदरवाईज 1 म्हणजे येथे 1 येईल, येथे पण 1 येईल. 0 0 आहे का, नाही, म्हणजे सर्व रिडिंग आपल्या 1 येतील, बरोबर आहे. आता शेवटच्या कॉलममध्ये पहा सर्व रिडिंग कसे आल्यात, 1 आल्यात, म्हणजे काय, लॅम्प लागेल, ऑन आहे. 1 म्हणजे काय, ऑन आहे. प्रत्येक वेळेस लॅम्प काय होईल, ग्लो होईल. तर येथे आपण इंटरप्रेट, हे इंटरप्रिटेशन काय येईल ते लिहू आपण येथे. लास्ट कॉलम कंटेन्स ऑल 1, सर्व रिडिंग लास्ट कॉलममध्ये 1 आहेत, बरोबर आहे. लॅम्प विल ऑलवेज ग्लो, प्रत्येक वेळेस लाईट लागेल, ऑलवेज ग्लो. पहा येथे हा शब्द लक्षात ठेवा, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द स्टेटस ऑफ द स्विचेस. पहा म्हणजे S1 स्विच, P म्हणजे काय, S1 आणि Q म्हणजे काय, S2, जरी दोन्ही ऑन असतील तरी पण लॅम्प लागेल. पहा एक जरी ऑफ असेल तरी लॅम्प लागतोय, म्हणजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ द स्टेटस, हे S1 आणि S2चं स्टेटस स्विचेसचं कसंही असेल तरी चालेल, म्हणजे दोन्ही 0 असेल तरी पण लॅम्प लागतोय, एक ऑन एक ऑफ असेल तरी लॅम्प लागतोय, दोन्ही ऑन असेल तरी पण लॅम्प लागतोय, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द स्टेटस ऑफ द स्विचेस. पहा सॉरी येथे 0 पाहिजे, पहा कारण ऑर आहे. पी ऑर निगेशन क्यू, पीचा कॉलम आणि निगेशन क्यूचा कॉलम दोघांमध्ये ऑर घ्यायचं आहे. येथे दोन्ही 0 0 आहे म्हणून 0 येईल, बरोबर आहे, अदरवाईज 1 येईल. येथे रिडिंग 0 येईल. नेक्स्ट पहा 2 नंबरचं सर्किट आपल्याला याप्रमाणे दिलेलं आहे. याचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म करायचा आहे. लेट पहा येथे S1 आणि S2 दोनच प्रकारचे स्विच आहेत. लेट म्हणजे आपण दोनच स्टेटमेंट घेणार, P आणि Qचं. P म्हणजे स्विच S1 इज क्लोज, स्विच S2 is close. Symbolic form is, symbolic form कसा होईल, S1 म्हणजे P घेणार आपण, S1 डॅश म्हणजे निगेशन P होईल, कारण S1 म्हणजे P, S1 डॅश असल्यामुळे निगेशन P होईल. S2 डॅश, S2 म्हणजे Q, परंतु S2 डॅश असल्यामुळे निगेशन Q होईल, हे निगेशन Q. S1 म्हणजे P आणि S2 म्हणजे Q. आता पहा हे स्विच आणि हे दोन स्विच एकमेकांना पॅरलल आहेत, त्यामुळे काय होईल, P पॅरलल असल्यामुळे ऑर येईल, परंतु हे दोन स्विच एका लाईनमध्ये आहेत, म्हणजे कसे आहेत, निगेशन P अँड निगेशन Q, बरोबर आहे. आता हे दोन स्विच यांना पॅरलल आहेत, बरोबर आहे, म्हणजे आपण येथे हा ब्रॅकेट घेऊ, पॅरलल असल्यामुळे ऑर येईल आणि हे दोन एका लाईनमध्ये आहेत, म्हणजे काय, P अँड Q सिरीजमध्ये आहेत, एका लाईनवर आहेत. हा झालेला सिम्बॉलिक फॉर्म. आता आपण स्विचिंग टेबल तयार करू. पहा दोनच प्रकारचे स्टेटमेंट आहेत, म्हणजे रिडिंग आपल्या 4 येतील. Pचा कॉलम, Qचा कॉलम, निगेशन P आहे का, निगेशन P आहे, म्हणजे निगेशन Pचा कॉलम घेऊया. निगेशन Q पण आहे, म्हणजे निगेशन Qचा एक कॉलम होईल. मग आता आपण निगेशन P अँड निगेशन Q हा एक कॉलम होईल, अँड निगेशन Q हा कॉलम आणि P बरोबर ऑर घेता येईल, म्हणजे P ऑर निगेशन P अँड निगेशन Q हा कॉलम होईल एक. P अँड Q पण कॉलम काढावा लागेल आपल्याला, P अँड Q.
सर्व सिम्बॉलिक फॉर्म इथे लिहिणार आपण. पी ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर आहे पी अँड क्यू. पहिल्या कॉलममध्ये 1 1 0 0, येथे 1 0 1 0. निगेशन पीचं निगेशन करायचं आहे. 1ला 0 करणार, 1ला 0, 0ला 1, 0ला 1. निगेशन क्यू करायचं आहे. येथे 1ला 0 करणार, 0ला 1, 0 आणि 1. निगेशन पी म्हणजे हा कॉलम दोघांचं ॲड घ्यायचं आपल्याला. ॲडसाठी 1 1 असेल तरच 1 घ्यायचं आहे. ॲड म्हणजे 1 अँड 1 असेल तरच आपल्याला 1 घ्यायचा आहे, अदरवाईज 0 घ्यायचा आहे. निगेशन पी अँड निगेशन क्यू 1 1 आहे का? येथे 1 1 आहे तरच आपल्याला 1 घ्यायचा आहे, अदरवाईज बाकीच्या रिडिंग आपल्या 0 येतील. पीचा कॉलम, हा कॉलम आणि हा कॉलम, या 2 कॉलममध्ये ऑर घ्यायचा आपल्याला. ऑरसाठी 0 ऑर 0 असेल तरच आपल्याला 0 घ्यायचं आहे, अदरवाईज 1 घ्यायचा आहे. हा कॉलम या 2 कॉलममध्ये 0 0 आहे का? येथे 0 0 आहे, ही रिडिंग 0 आहे, ही पण रिडिंग 0 आहे, म्हणजे आपण 0 घेणार. आणि बाकीच्या रिडिंग कशा येतील आपल्या? 1 येतील. पी अँड क्यू या 2 कॉलमचं ॲड घ्यायचं आहे. ॲडसाठी 1 1 असेल तरच 1 घ्यायचा आहे, म्हणजे 1, अदरवाईज 0. आता हा कॉलम त्याचा ऑर घ्यायचं आहे या कॉलमबरोबर. ऑरसाठी 0 0 असेल तरच 0 घ्यायचं आपल्याला. 0 0 आहे का? येथे 0 0 आहे तरच आपल्याला 0 घ्यायचा आहे, अदरवाईज बाकीच्या रिडिंग आपल्या 1 येतील. म्हणजे या टेबलवरून, या स्विचिंग टेबलवरून आपल्या लक्षात काय येते? येथे 1 आहे, येथे 1 आहे, येथे 1 आहे, परंतु येथे 0 आहे. 0 कधी आहे? म्हणजे पी म्हणजे काय? S1 स्विच आणि क्यू म्हणजे काय? S2. म्हणजे पी म्हणजे S1 स्विच आहे आणि क्यू म्हणजे काय? S2 स्विच आहे आपलं. जर S1 0 म्हणजे ऑफ असेल आणि S2 1 1 म्हणजे काय? ऑन असेल, म्हणजे S1 ऑफ असेल, S2 ऑन असेल तरच लॅम्प आपला लागणार नाही. बाकीच्या कंडिशनला लाईट लागेल, लॅम्प लागेल, बरोबर आहे. मग इथे लिहिणार आपण दी लॅम्प विल नॉट ग्लो व्हेन S1 is off, when S1 is off and S2 is on. Otherwise the lamp will glow. फक्त या कंडिशनला लॅम्प लागणार नाही, बाकी येथे लागेल, येथे लागेल, येथे लागेल. 1 आहे म्हणजे लागेल, 0 आहे म्हणजे येथे लागणार नाही. कधी लागणार नाही? जर S1 ऑफ असेल आणि S2 ऑन असेल. नेक्स्ट तिसरं सर्किट आपल्याला याप्रमाणे आहे. येथे S1 आहे, S2 पण आहे, S3 पण आहे, म्हणजे आपल्याला 3 स्टेटमेंट घ्यावं लागतील. P, Q आणि R 3 प्रकारचे स्टेटमेंट आहेत. P म्हणजे काय? स्विच S1 इज क्लोज्ड. जेथे S1 आहे तेथे आपल्याला P घ्यायचा आहे. Q म्हणजे काय? स्विच S2 इज क्लोज आणि स्विच S3 इज क्लोज. आता आपण सिम्बॉलिक फॉर्म तयार करू. सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल? हे 3 स्विच एकाखाली एक आहेत, म्हणजे पॅरलल आहेत, बरोबर आहे. S1 साठी आपण P घेणार आहेत. S2 डॅश, S2 साठी आपण Q घेतलेलं आहे, डॅश असल्यामुळे निगेशन Q होईल. S3 डॅश, S3 साठी आपण R घेतलेलं आहे, डॅश असल्यामुळे निगेशन R होईल. S1 म्हणजे P, S2 म्हणजे Q आणि S3 म्हणजे R. हे 3 स्विच एका लाईनमध्ये आहेत. हे 3 स्विच एकाखाली एक आहेत, पॅरलल आहेत. पॅरलल असेल तर आपण ऑर घेतो, बरोबर आहे. म्हणजे काय होईल? P ऑर निगेशन Q ऑर निगेशन R. हे 3 स्विच पॅरलल आहेत,
परंतु हे 3 स्विच पॅरलल आहेत, परंतु हे सिरीजमध्ये आहेत. म्हणजे हे 3 स्विच आणि हे स्विच कसे एका लाईनमध्ये आहेत, म्हणजे सिरीजमध्ये आहे. सिरीजमध्ये असल्यामुळे येथे अँड येणार आहे. परंतु हे स्विच आणि हे दोन पॅरलल आहेत, म्हणजे अँड येईल. आणि येथे काय होईल पहा, हे स्विच पी आहे आणि येथे एका लाईनमध्ये असल्यामुळे हे याला पॅरलल आहेत म्हणून ऑर येईल. परंतु हे दोन कसे आहेत, एका लाईनमध्ये आहेत म्हणजे सिरीजमध्ये. आपण असं घेऊ शकतो क्यू अँड आर, क्यू अँड आर. पहा हा येणार आहे आपला सिम्बॉलिक फॉर्म. तर आता आपल्याला स्विचिंग टेबल तयार करायचा आहे, म्हणजे इनपुट आउटपुट टेबल. पहा टेबल मोठा होईल कारण 3 स्टेटमेंट असल्यामुळे इथे 8 प्रकारच्या आपल्या रीडिंग येतील. बरोबर आहे. 3 प्रकारचे स्टेटमेंट आहेत, पी, क्यू, आर. पहा आपण ट्रूथ टेबल करताना पाहिलेलं आहे, 3 प्रकारचे 3 स्टेटमेंट असतील तर आपण 4 रीडिंग टीच्या घेतो आणि 4 रीडिंग एफच्या घेतो पहिल्या कॉलममध्ये. म्हणजे टी ऐवजी आपल्याला 1 घ्यायचा आहे, म्हणजे इथे 4 टाइम्स 1 होईल आणि 4 टाइम्स 0 होईल. येथे 2 टाइम्स 1 होईल, 2 टाइम्स 0 होईल अल्टरनेट. येथे 1 टाइम्स 1 0, म्हणजे 1 0 1 0 अल्टरनेट. तर आता निगेशन पी आहे का, निगेशन पी आपल्याला काढायची गरज नाही, निगेशन क्यू आहे. म्हणजे निगेशन क्यूचा कॉलम काढू आपण एक. नंतर निगेशन आरचा एक कॉलम काढू. निगेशन क्यू काढला, निगेशन आर कॉलम काढला. कारण पीचा कॉलम आहे, निगेशन क्यूचा कॉलम आहे, म्हणजे आपल्याला ही एवढी व्हॅल्यू काढता येईल, पी ऑर निगेशन क्यू, पी ऑर निगेशन क्यू या रीडिंग घेता येतील आपल्याला. पहा ही रीडिंग, नंतर हा पण कॉलम आपल्याकडे आहे, म्हणजे एवढी रीडिंग घेता येईल आपल्याला, पी ऑर निगेशन क्यू. आणि याचं ऑर घेणार आपण निगेशन आर बरोबर. नंतर क्यू अँड आर, क्यू अँड आर. पहा क्यू अँड आर. नंतर पी बरोबर ऑर घेऊ आपण, पी ऑर क्यू अँड आर, क्यू अँड आर. आणि लास्टचा कॉलम आपला पूर्ण सिम्बॉलिक फॉर्म. इथे काय येईल, पूर्ण सिम्बॉलिक फॉर्म. पहा आता निगेशन क्यू कॉलमचं आपल्याला निगेशन करायचं आहे. 1ला 0 करायचा आहे, 1ला 0, 0ला 1, 1 0 0 1 1. निगेशन आर कॉलमचं निगेशन करायचं आहे. 1ला 0, 0ला 1, म्हणजे 0 1 0 1 0 1. पी ऑर निगेशन क्यू, पीचा कॉलम निगेशन क्यूचा कॉलम, या 2 कॉलममध्ये आपल्याला ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी काय, दोन्ही 0 असतील तरच आपल्याला 0 घ्यायचा आहे ऑरसाठी. पहा दोन्ही 0 या 2 कॉलममध्ये आहेत का, पहा येथे 2 0 आहेत, येथे पण 2 0 आहेत, म्हणजे येथे 0 येईल, येथे 0 येईल. अदरवाईज 1, बाकीच्या रीडिंग आपल्या 1 येतील. पहा आता हा कॉलम ऑर घ्यायचं आहे निगेशन आर बरोबर, म्हणजे हा कॉलम निगेशन आर, म्हणजे या कॉलम बरोबर आपल्याला ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी दोन्ही 0 असेल तरच 0 घ्यायचं आहे आपल्याला. पहा दोन्ही 0 येथे आहेत तरच आपण 0 घेणार, अदरवाईज बाकीच्या रीडिंग आपल्या 1 येतील. क्यू अँड आर, क्यूचा कॉलम आर, अँड असेल तर आपल्याला काय घ्यायचं आहे, 1 1 असेल तरच 1 घ्यायचं आहे. पहा दोघांमध्ये 1 1 आहे तर आपण 1 घेणार. 1 1 येथे 1 1 आहे, म्हणजे आपण ही रीडिंग 1 घेणार. 1 1 आहे म्हणून 1 घेतलेला आहे आपण, येथे 1 1 आहे म्हणून 1 घेतला, अदरवाईज बाकीच्या रीडिंग आपल्या 0 येतील. पहा पीचा कॉलम, आता पीचा कॉलम, हा कॉलम आणि हा कॉलम, दोघांचं आपल्याला काय घ्यायचं आहे, ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी 0 0 असेल तरच 0 घ्यायचं आपल्याला. पहा येथे 0 0 पाहिजे आपल्याला तरच 0 घ्यायचा आहे. पहा या तिन्ही रीडिंग 0 0च्या आहेत, येथे 0 0 0 आहे, येथे पण 0 0 0 आहे, म्हणजे 0 0 0, अदरवाईज या रीडिंग बाकीच्या आपल्या 1 येतील. आता पी ऑर निगेशन क्यू, म्हणजे हा कॉलम काढला आपण,
त्याचं अँड घ्यायचं आपल्याला या कॉलमबरोबर. या 2 कॉलममध्ये अँड घ्यायचं आहे. अँडसाठी 1 1 असेल तरच 1 1 1 आहे. येथे पण 1 1 आहे तरच 1 घेणार. येथे 1 1 आहे तर आपण 1 घेणार. येथे 1 1 आहे तरच 1 येईल. येथे नाही पहा, एक 0 आहे येथे, अदरवाईज 0. म्हणजे बाकीच्या रिडिंग आपल्या कशा आल्या? 0 आल्या. पहा 4 रिडिंग आपल्या 1 आल्यात आणि 4 रिडिंग आपल्या 0 आलेल्या आहेत. म्हणजे काय? पहा पी म्हणजे पीसाठी आपण S1 घेतलेलं आहे आणि क्यूसाठी S2 घेतलेलं आहे. पहा पी जर ऑन असेल म्हणजे S1 जर ऑन असेल तर S2 ऑन असेल तरी चालेल, ऑफ असेल तरी चालेल. बरोबर आहे. जरी ऑन असेल तरी पण लॅम्प ग्लो होते. ऑन असेल तर ग्लो होतो आहे, परंतु ऑफ असेल तरी पण लॅम्प ग्लो होतो आहे. म्हणजे S1ची रिडिंग आपल्याला ऑनच पाहिजे. पहा S1 ऑन असेल आणि S2 ऑफ किंवा ऑन काही जरी असेल तरी पण लॅम्प आपला ग्लो होतो आहे. म्हणजे येथे काय लिहिणार आपण? दी लॅम्प विल ग्लो if S1 is on and any status of S2. पहा S2 स्विचचं स्टेटस काही असो, S1 जर ऑन असेल तर लॅम्प लागतो आहे. येथे S1 ऑफ आहे तर लॅम्प ऑफ आहे. S1 ऑनच पाहिजे. येथे 1 आलेला आहे म्हणजे ऑन आहे S1. पहा S2 ऑन असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आणि ऑफ असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. लॅम्प ग्लोच होतो आहे. फक्त कंडिशन काय? फक्त S1 ऑन पाहिजे अँड एनी स्टेटस ऑफ S2चं काही पण असो. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.